नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि माझ्या रोजचंच काही बाही या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपलं ठरलंय ना, गप्पा मारायच्या, मनसोक्त. मग अगदी विषय असो किंवा नसो, विषयाचं बंधन नसलेल्या, कधी हसायला लावणाऱ्या, कधी खुसखुशीत, तर कधी विचार करायला लावणाऱ्या. तर आज मी एक असा विषय तुमच्या पुढे घेऊन आलेली आहे की जो खरंच विचार करायला लावणारा आहे. म्हणजे बघा ना, की आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधीतरी आयुष्याच्या टप्प्यावरती दुःख हे येतं. दुःख कोणाला चुकलेलं नाही आहे. असं म्हणतात की तुमच्या नशिबात जे भोग आहेत ते तुम्हाला भोगावेच लागतात. त्याची तीव्रता फक्त कमी जास्त होऊ शकते. पण ती तीव्रता कमी जास्त कशी होते, कशामुळे होते? मला ज्या गोष्टीचं दुःख वाटेल त्या गोष्टीचं दुःख दुसऱ्याला वाटेल असं नाही. तर दुःख ही सुद्धा गोष्ट खूप व्यक्तिसापेक्ष आहे आणि त्यामुळे दुःखाची तीव्रताही प्रत्येक माणसागणिक कमी जास्त होत असते. पण त्यामुळेच त्या दुःखामुळे म्हणा किंवा आपल्याला जे आयुष्य मिळालं आहे त्याच्याविषयीची कृतज्ञता म्हणून म्हणा किंवा अगदी काही नाही तरी सुद्धा जे चाललंय ते सुरळीत चालू दे म्हणून का असेना, पण आपण एका त्या शक्तीवरती विश्वास ठेवतो. कुणी त्याला देव म्हणतं, कुणी अल्लाह म्हणतं, कुणी भगवान म्हणतं, कुणी अजून वेगळी वेगळी नावं त्याची काहीही असतील, पण तत्व मात्र एकच आहे, श्रद्धा. त्याच्यावरती तुमची श्रद्धा असली पाहिजे. हे जे त्याचं अस्तित्व आहे ना, ते प्रत्येकाला कधी ना कधीतरी प्रत्येकाने ते अनुभवलेलं असतं. जेव्हा आपण अशा क्षणी येऊन उभे राहतो की पुढे काहीच दिसत नाहीये, पुढचा मार्ग संपलेला आहे, आपण खचून जातो आणि त्या क्षणी कोणाच्या तरी रूपात, कोणाच्या तरी विचारात तो आपल्याला मदत करतो आणि आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवतं. तर हे जे त्याचं अस्तित्व आहे ते प्रत्येकालाच कधी ना कधीतरी जाणवतं, नास्तिक असू देत किंवा आस्तिक असू देत. मग मला ते कधी जाणवलं. मी कशी आहे? मी नास्तिक आहे की आस्तिक आहे? खरं सांगायचं तर कर्मकांडावरती माझा फारसा भर नाहीये. मी श्रद्धाळू, खूप श्रद्धाळू नाहीये, पण माझी त्याच्यावरती श्रद्धा आहे. हे कॉन्ट्रडिक्ट करणारं वाक्य वाटेल, पण खरंच माझी एक अशी शक्ती आहे की जी तुम्हाला संकटाच्या वेळी हात देते, मदतीचा हात देते. या गोष्टीवरती माझी नितांत श्रद्धा आहे आणि मला असं माहिती आहे की ही ही श्रद्धा प्रत्येकाची असते, प्रत्येकावरती ती वेळ येते. कधी-कधी असं होतं ना, की आयुष्यात एखादी घटना अशी घडते आणि आपल्याला असं वाटतं, की हे माझ्याच बाबतीत का घडलं? मलाच का? हा सगळा जो त्रास होतोय तो मलाच का आहे? आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याशी भांडतो सुद्धा. कधी-कधी त्याचं असणं नाकारतो सुद्धा. आपण म्हणतो, की नाहीच आहे, तो असता तर तो माझ्या बाबतीत इतका निष्ठुर झाला नसता. तो माझ्याशी असं वागला नसता. म्हणून आपण त्याचं अस्तित्व नाकारतो आणि मग एक क्षण असा येतो आणि आपल्याला जाणवतं, की नाही, तो आहे. तर मला हे त्याचं असणं कधी जाणवलं, तर मी खूप पहिल्यापासून आठवते, की खूप देवाची पूजा वगैरे करणारी मी नाहीये. तर पण पहिल्यापासूनच एक श्रद्धाळू म्हणा, ज्याला आपण म्हणूयात, की श्रद्धा आहे त्याच्यावरती, अंधश्रद्धा नाही. पुन्हा अंधश्रद्धा आणि श्रद्धा यामध्ये सुद्धा पुसटशी रेषा आहे. मला त्याचं हे अस्तित्व मान्य आहे. मला माहिती आहे, की अशी काहीतरी एक तिसरी शक्ती आहे, की जी हे सगळं जग चालवते, त्याच्यावर ज्याच्यावर त्याचं नियंत्रण आहे. आणि आपण खूप म्हणत असलो, की आपण खूप प्रगती केलेली आहे आणि सगळं काही आपल्या माणसाच्या हातात आहे, तर ते तसं नाहीये. तर नियंता किंवा जो कोणी तो आहे, तर त्याच्या हातात ही शक्ती आहे, हे मला मान्य आहे. तर अगदी नवीन लग्न झालेलं होतं, वर्ष दीड वर्ष माझ्या लग्नाला झालेलं असेल. म्हणजे मला त्याचं अस्तित्व कधी जाणवलं, हे सांगण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे, की अशा खूप गोष्टी घडल्या, की जेव्हा मला त्याचं अस्तित्व जाणवलं आणि या गोष्टीवर माझा ठाम विश्वास बसला, की आपण आपल्याला येणाऱ्या दुःखाची तीव्रता कमी अधिक विचारांमधून करू शकतो, पण आपल्या वाट्याला येणारे भोग हे आपल्याला भोगावेच लागतात. आणि हे एकदा जेव्हा आपण स्वीकारतो ना, आपल्याला येणारी संकटं, आपल्यावर येणारी संकटं किंवा आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडणार आहेत, त्याचं नियंत्रण आपल्या हातात नाही. हे जेव्हा आपण स्वीकारतो ना, तेव्हा गोष्टी खूप सोप्या होतात.
त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो. आणि मग हा जो त्रागा आहे की मीच का, मलाच का, हे सगळे जे प्रश्न आहेत, हे सगळे मग हळूहळू कमी होऊन आपण त्याच्यावरती श्रद्धा ठेवायला लागतो, की मग म्हणायला लागतो की मला ह्या संकटातून बाहेर पडण्याची ताकद दे. संकटच येऊ देऊ नकोत असं आपण म्हणत नाही. मग म्हणतो की माझ्यावरती जे संकट येईल ना, त्यातून तू मला तारून ने, त्यातून बाहेर पडण्याची ताकद दे, माझी विचारशक्ती शाबूत ठेव, असं आपण म्हणायला लागतो. ही श्रद्धा माझी नक्कीच आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मला त्याचं जे अस्तित्व जाणवलं, माझ्या लग्नाला मला वाटतं 2-2.5 वर्ष झालेली असतील आणि माझी मुलगी जी आहे ती 1 वर्षाची होती. आणि माझ्या नवऱ्याला प्रमोशन त्याची इंटरव्ह्यू होता, प्रमोशनसाठीचा इंटरव्ह्यू होता. तेव्हा आम्ही लातूरमध्ये राहत होतो आणि त्याला पुण्याला जायचं होतं. तर 3-4 लोक पास झालेले होते ऑफिसरची परीक्षा आणि 3-4 लोकांना मिळून पुण्याला यायचं होतं. तर सगळे ते मित्र निघाले. आम्ही सगळ्यांनी त्यांना सी ऑफ केलं, ओके चांगली परीक्षा द्या वगैरे सगळं झालं. ते सगळे लोक निघाले आणि रात्री 1-1:30 वाजला असेल. 1-1:30च्या सुमारास त्यांचा एक मित्र आणि ह्यांचा भाऊ दारात उभे होते. दार वाजवलं. तर मला हे कळलं, माझं वय अवघं 23-24 वर्षाचं असेल. लवकर लग्न झाल्यामुळे 24 वर्षाची वगैरे मी असेल. आणि दार वाजवल्यानंतर की रात्री 1:30 वाजता कोण आले, ह्यांच्याबरोबरचा मित्र कसा काय आला, हे मला प्रश्न पडला, की हा तर इंटरव्ह्यूला गेला होता. मग मी विचारलं, की तू कसा काय परत आलास? तर त्याला काही बोलता येईना, कारण तो प्रचंड घाबरलेला होता आणि माझा दीर पण प्रचंड घाबरलेला होता. ते दोघंही जण आतमध्ये येऊन बसले. मी पाणी दिलं रात्री 1:30 वाजता, तर त्याने अगदी घटाघटा ते पाणी प्यायलं आणि मग मला थोडंसं काहीतरी वेगळं आहे हे जाणवलं. मग मी विचारलं, की तू पुण्याला गेला होतास ना? पण मला तरीही डोक्यात पुसटशीही कल्पना आली नाही, की माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काही घडलेलं असेल. तर ॲक्सिडेंट झालेला होता त्यांच्या गाडीला. जीपमधून ते चालले होते आणि जीप समोर एक मोठी म्हैस आल्यामुळे, रेडा आल्यामुळे त्यांची जीप उलटली होती आणि सगळ्यात जास्त मार माझ्या नवऱ्याला बसलेला होता. तर जीपचा जो रॉड आहे तो त्याच्या पोटात वारंवार लागल्यामुळे त्याच्या पोटातले म्हणजे छोटे आतडे आणि मोठे आतडे हे फाटले गेलेले होते आणि त्यामुळे त्याला पुण्याला न्यायचं हा निर्णय तिथे झालेला होता आणि तो सांगायला त्याचा मित्र आलेला होता. त्या क्षणी काहीही समजलं नाही, कारण तेव्हा हे माहिती नव्हतं की नेमकं काय झालंय. फक्त ॲक्सिडेंट झालेला आहे आणि फक्त त्याला जास्त मार लागलाय आणि त्याला पुण्याला नेलंय. एवढंच फक्त काय ते मला समजलेलं होतं. आणि तेव्हा कसलीही मनस्थिती नव्हती की हे मीच का, मलाच का, हेही काही वाटलं नाही. तेव्हा नमनेस आलेला होता की हे काय झालं अचानक. म्हणजे काही आज सकाळी मी ज्याला परीक्षा देऊन ये म्हणून ऑल दी बेस्ट केलेलं त्या माझ्या नवऱ्याला इतका तो खुश होता. अशी काही घटना घडली आणि इतकं सगळं बदललेलं होतं की मी भांबावून गेलेले होते. परिस्थितीचं गांभीर्य वगैरे मला काहीच समजत नव्हतं. आणि मग मी पुण्याला आले. यथावकाश त्याचं एक ऑपरेशन, मोठं ऑपरेशन झालं. डॉक्टर नशिबाने ताबडतोब अवेलेबल झाले आणि ते ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्याच्या जीवावरचं संकट टळलं. पण मला त्याचं अस्तित्व जे जाणवलं ते कधी माहिती आहे का? की नंतर जेव्हा माझा नवरा बोलायला लागला आणि त्यांनी सांगितलं, की आम्ही सगळेच जण जेव्हा ॲक्सिडेंटमध्ये सगळ्यांनाच थोडंफार लागलेलं, पण मला जास्त लागलं होतं आणि त्यांचा एक मित्र जो होता बरोबर, तर त्याने असा आग्रह केला, की नाही उलटं परत फिरायचं नाही, थोडे एखादा तास, कारण ते रस्त्याच्या मध्ये होते, लातूर आणि पुण्याच्या मध्ये होते. आणि तेव्हा लातूरमध्येही मी जवळपास 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, म्हणजे 27-28 वर्ष तर नक्कीच झालेली असतील. तर तेव्हा लातूरमध्ये वैद्यकीय सुविधा तेवढ्या प्रमाणात नव्हत्या की जेवढ्या पुण्यात होत्या. आणि त्यांचा जो एक मित्र होता त्याने असा आग्रह धरलेला होता की वरतून, कारण जखम एकही दिसत नव्हती. पोटातल्या पोटात ब्लिडिंग झालेलं होतं आणि रक्तस्राव पोटातल्या पोटात झाल्यामुळे तो जर जास्त वेळ पोटात तसाच राहिला असता तर त्याची विष तयार होऊ शकतं, विषबाधा होऊ शकते. हे नंतर डॉक्टरांनी सगळे त्याचे गोष्टी सांगितल्या की खूप वेळेवर त्याला उपचार मिळाला, हे बरं झालं, कारण निदान सुद्धा वेळेवर झालं आणि ऑपरेशन वेळेवर झाल्यामुळे त्याचा जीव वाचला. तर तो जो मित्र होता तो प्रचंड आग्रही होता की ह्याला लातूरला परत न्यायचं नाही, ह्याला पुण्याला न्यायचं.
आणि बाकीचे सगळे म्हणत होते की अरे इथून 3 तासावर लातूर असताना हा निर्णय घेणं बरोबर नाहीये. पण त्याने कोणाचंही ऐकलं नाही आणि त्यावरती तो ठाम होता की काहीही झालं तरी ह्याला पुण्याला घेऊन जायचं. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मला ते देवाचं अस्तित्व जाणवलं की तो जर नसता आणि त्याने जर आग्रह केला नसता तर पुढची कल्पना आपण नाही करू शकत. उपचार झालेही असते, पण इतक्या योग्य पद्धतीने निदान होणं आणि तातडीने शस्त्रक्रिया होणं, ऑपरेशन होणं, ते सुद्धा यशस्वी होणं, पुण्यातले अगदी प्रथितयश डॉक्टर त्यावेळी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणं, हे सगळं त्याचंच तर अस्तित्व होतं. नाहीतर माझ्या आयुष्यात जो अपघाताचा प्रसंग आला, तो प्रसंग कित्येक जणांच्या आयुष्यात येत असेल. पण त्या प्रसंगामधून त्याने मला जो हात दिलेला आहे, तो मला त्याच्या रूपात जाणवला. आणि मग जाणवलं, की नाही जेव्हा आपल्याला वाटतं, की माझ्या हातात आता काहीही नाहीये, हे सगळं संपलेलं आहे, तर तेव्हा तो उभा राहतो आणि तो तुम्हाला हात देतो. आणि मग त्यावेळी त्याचं अस्तित्व जाणवतं आणि मग ते आपण नाकारू शकत नाही. त्यावेळी त्यानेच मला ताकद दिली आणि ती ताकद जी होती ती आयुष्यभरासाठीची ती श्रद्धा माझ्या मनात राहिली, की तो आहे. त्याचं अस्तित्व आपण नाही नाकारू शकत. तुमचा अनुभव काय आहे? तुम्ही मला जरूर कळवा आणि त्याच्या अस्तित्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तेही मला सांगायला विसरू नका. माझं हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा आणि आजचा विषय तुम्हाला कसा वाटला याबद्दल पण कमेंट करा. लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू. यालच ना?